नमस्कार. 40-45 वय झालं की डायजेशन जे आहे ते आपलं मंदावतं, पचन संस्था आपली मंदावते आणि डायजेशनशी रिलेटेड इश्यूज जे आहेत ते वारंवार आपल्याला त्रास देतात. पण हल्ली इव्हन 19-20 वर्षाचे तरुण सुद्धा आमच्याकडे डायजेशनशी रिलेटेड कंप्लेंट्स घेऊन येतात. कोणी म्हणतं मला कॉन्स्टिपेशन आहे, कोणी म्हणतं ब्लोटिंग होत आहे, सतत पोट फुगलेलं असतं, कोणी म्हणतं सतत ऍसिडिटी होते. सो काहीतरी चुकत असेल, काहीतरी आपल्या डाएट लाईफस्टाईलमध्ये मिस्टेक्स होत असतील, ज्यामुळे हे जे डायजेस्टिव्ह इश्यूज आहेत किंवा ही जी आपली पचन संस्था आहे ती मंदावते आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10 अशा चुका ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये करतो, डाएट संदर्भात आणि लाईफस्टाईल संदर्भात, ज्यामुळे आपली पचन संस्था मंदावते. पहिली चूक, हेवी मील्स किंवा ओव्हर इटिंग, एका वेळेलाच भरपूर खाणे. आता होतं काही, आता बरेच जण खूप बिझी असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण असं 4 वेळा जेवण्याचा त्यांच्याकडे वेळ नसतो. मग अशा वेळेस काय केलं जातं की एकाच वेळेला खूप जास्त खाल्लं जातं, सकाळी एकदा, रात्री एकदा. याच्याने होतं काय की पोट आपलं एकदम खूप जास्त भरलेलं राहतं. आता खूप जास्त एकदमच जेवल्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे, पचन संस्था जे आहे, त्याच्यावरती ऑफकोर्स थोडासा ताण येणार. आता याच्यामुळे डायजेशन ही स्लो होतं आणि यामुळे होतं ब्लोटिंग. ब्लोटिंग म्हणजे काय? पोट फुगतं, आपलं पोट जे आहे सतत जड राहतं आणि असं खूप जास्त एकाच वेळेला जेवल्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता असते. आता ऍसिड रिफ्लक्स म्हणजे काय? जे खाल्लेलं अन्न आहे ते पुन्हा वर येणं, उबळ येणं ज्याला म्हणतात, असे प्रकार होऊ शकतात. सो असं होऊ नये त्यासाठी दिवसभरामध्ये छोटे छोटे मील्स घ्यावेत. 2 मोठे मील्स घेण्यापेक्षा इट इज बेटर की दिवसभरामध्ये 3 ते 4 छोटे छोटे मील्स तुम्ही घ्यावे. दुसरी चूक, इटिंग टू मच प्रोसेस्ड फूड. तर प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? ज्याच्यावरती खूप जास्त प्रक्रिया केली जाते. आता माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की अगदीच प्रोसेस्ड फूड आपण घरातून बंदच करायला हवं किंवा अगदीच खायचं नाही, असं नाहीये. बट मोस्टली प्रोसेस्ड फूड काय असतं? ज्याच्यामध्ये भरपूर रिफाईंड शुगर, रिफाईंड सॉल्ट वगैरे यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल पिझ्झाज, बेकरी प्रॉडक्ट्स, पास्ताज, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं किंवा भरपूर प्रमाणामध्ये साखर असते. हे पदार्थ ज्यावेळेस नियमितपणे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये घेता आणि खूप जास्त प्रमाणात घेता, त्यावेळेस तुम्हाला डायजेस्टिव्ह इश्यूज होऊ शकतात. याचं कारण काय? जसं मी आधी म्हटलं, याच्यामध्ये असणारी साखर आणि सॉल्ट, मीठ, याच्यामुळे ब्लोटिंग होते. आपल्याला शरीरामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं. आणि सेकंडली, या गोष्टींमध्ये फायबरचं प्रमाण खूप कमी असतं. फायबर म्हणजे काय? तंतुमय पदार्थ. जेवढे तंतुमय पदार्थ आपल्या डाएटमध्ये असतील तेवढं पचन जे आहे ते सोपं जातं. आपल्या पोटातलं अन्न जे आहे ते पुढे पुढे सरकण्यामध्ये सोपं जातं. पण हे जे प्रोसेस्ड फूड आहेत त्याच्यामध्ये फायबरच नसतं आणि त्यामुळे काय होणार? कॉन्स्टिपेशन होणार, मलविरोध होणार, तुमचं पोट साफ होणार नाही. सो आय वुड सजेस्ट की हे जे प्रोसेस्ड फूड आहेत, म्हणजेच बेकरी प्रॉडक्ट किंवा जे फास्ट फूड आहेत, पास्ता, पिझ्झा, हे अगदी मिनिमम ठेवावे आपल्या डाएटमध्ये. स्पेशली यंग जनरेशन जे सतत बाहेर जातात, ऑफिसमध्ये असतात, कॉलेजमध्ये असतात, ज्यांना बाहेरचं फूड जे आहे ते इझिली ऍक्सेसिबल आहे, अशा व्यक्तींनी तर नक्कीच प्रयत्न करावा की जेवढं जमेल तेवढं हे प्रोसेस्ड फूड कमी खावं आणि होममेड फूड जे आहे ते प्रेफर करा. तिसरी चूक, स्किपिंग मील्स और इरेग्युलर मील टायमिंग, म्हणजेच वेळेवरती न जेवणं किंवा एखाद्या वेळेस एखादं जेवण स्किप करणं, न खाणं. वेल, जसं आपण आधी बोललो की आपण सगळेजण बिझी झालेलो आहोत, त्यामुळे बऱ्याच जणांकडे इव्हन जेवायलाही वेळ नसतो. स्पेशली कॉलेज स्टुडंट्स आणि वर्किंग प्रोफेशनल्स हे तर सकाळचा नाश्ता अगदी अवॉइडच करतात. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला खूप घाई असते आणि सकाळच्या नाश्त्यामुळे मध्ये वेळ जातो खूप. आणि बरेच जण डाएट ही फॉलो करतात, इंटरमिटंट फास्टिंग वगैरे प्रकार करतात, म्हणजेच एक वेळचं जेवण ते खात नाही. आता याच्यामुळे होतं काय की बराच काळ पोट रिकामं राहतं आणि उपाशी राहिल्यामुळे ऍसिडिटी वाढते. बऱ्याच जणांना हे माहित नाही, पण खूप वेळ जर तुम्ही जेवला नाही तर तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा काही जणांना जर 2 जेवणाच्या मध्ये खूप गॅप असेल तर गॅसेसचाही प्रॉब्लेम होतो, फ्लॅट्युलन्स ज्याला म्हणतात. सो असे व्यक्ती ज्यांना ऍसिडिटी किंवा गॅसेसचा इश्यू आहे त्यांनी तर जेवण अजिबात स्किप करू नयेत, वेळेवरती जेवण घ्यावं, एक फिक्स वेळ ठेवावी आपल्या जेवणाची. 4th मिस्टेक, इटिंग टू क्विकली, म्हणजे खूप भरभर खाणं. माझ्या लहानपणी मी असं सतत ऐकायचे की सावकाश
सावकाश जेवावं, प्रत्येक घास जो आहे तो 32 वेळा चावून खावा, त्याच्याने त्याचं अन्न जे आहे ते आपल्या शरीराला लागतं. पण सध्या आपण एवढे घाईत असतो की आपण उभ्या उभ्याच जेवतो, खूप पटापट खातो, पण याच्यामुळेही आपल्याला इंडायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही जर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम पाहिली, पिक्चर पाहिला, तर त्याच्यामध्ये कळून येईल की डायजेशनची सुरुवातच तोंडापासून होते. म्हणजे घास तोंडात गेला की तिथून पचन क्रियेला सुरुवात होते. जेवढं तुम्ही अन्न चावाल, जेवढं तुम्ही सावकाश खाल, तेवढं ते लवकर बारीक होतं आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू ते लवकर पास होतं आणि डायजेशन जे आहे ते इझी जातं. सो मेक शुअर जेवताना तुम्ही एका जागी बसून व्यवस्थित सावकाश जेवावं. 32 वेळा घास नाही चावला तरीही चालेल, बट थोडासा वेळ द्या जेवणाला. 5th मिस्टेक आहे लो फायबर इनटेक, म्हणजेच तंतुमय पदार्थांचं कमी सेवन करणं. आता फायबर कशामध्ये असतं? व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या भाज्या, फ्रुट्स किंवा वेगवेगळी धान्य जे आहेत त्यांच्यामध्येही काही प्रमाणामध्ये फायबर असतं. आता फायबर जे आहे ते आपल्या डायजेशनमध्ये खूप हेल्प करतं. जेवढं जास्त प्रमाणामध्ये आपल्या जेवणामध्ये फायबर असेल, तंतुमय पदार्थ असतील, तेवढं डायजेशन, आपल्या अन्नाचं पचन जे आहे ते सोपं होऊन जातं. पण आपण आपल्या जेवणामध्ये फायबरला खूप कमी इम्पॉर्टन्स देतो. आपलं जर आपण ताट पाहिलं तर आपण बऱ्यापैकी पोळीला भाजी लावून खातो. पोळी भरपूर असते, 2 पोळ्या असतात आणि भाजी एवढीशीच असते. सो असं न करता भाजीचं प्रमाण वाढवावं, सॅलेडचा इंटेक वाढवावा किंवा फ्रुट्स जे आहेत, फळं जे आहेत त्याचं खाण्याचं प्रमाण वाढवावं. तुम्ही बघाल बरेचसे इव्हन लहान मुलांनाही कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो. कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोध, त्यांनाही पोट साफ होत नाही आणि अडल्ट्सला तर कॉन्स्टिपेशनचा इश्यू खूप होतो. त्यांचं जर आपण डाएट इन्व्हेस्टिगेट केलं तर आपल्याला दिसून येईल की त्यांच्या डाएटमध्ये फायबरची खूप कमी आहे. म्हणजे भाज्या, तंतुमय पदार्थ ते खूप कमी खातात. सो जर कॉन्स्टिपेशन, मलावरोध आणि ब्लोटिंग हे टाळायचं असेल तर आहारामध्ये फायबर हे असलंच पाहिजे. पुढची चूक आहे डिहायड्रेशन, म्हणजेच शरीरामध्ये पाण्याची कमतरता. जेव्हा केव्हा मी माझ्या पेशंट्सना, क्लायंट्सला म्हणते की तुम्ही तुमचं वॉटर इंटेक वाढवा, तेव्हा त्यांचं पुढचं सेंटेन्स हेच असतं की नाही म्हणाले मी खूप पाणी पिते आणि मी भरपूर पाणी पिते, तहान लागली की मी लगेच पाणी पिते. पण अशा क्लायंट्सला जेव्हा मी म्हणते की तुम्ही थोडंसं लक्ष द्या, तुम्ही किती पाणी पित आहात, तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवा पाणी आणि बघा तुम्ही दिवसभरामध्ये किती पाणी पित आहात. दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर कमीत कमी पाणी आपण प्यायला हवं अडल्ट्सनी. ज्या वेळेस ते दिवसभर स्वतःचं वॉटर इंटेक अॅनालाइज करतात त्यावेळेस त्यांना स्वतःला कळून येतं की ते 1.5-2 लिटर एवढंच पाणी पित आहेत दिवसभरामध्ये आणि त्यामुळे कदाचित त्यांना डायजेशन किंवा वारंवार भूक लागणं, डोकं दुखणं असे प्रकार होतात. पाणी डायजेशन मध्ये कसं हेल्प करतं? फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा मिक्सर ग्राइंडरमध्ये एखादा पदार्थ वाटत असतो, वाटण बनवत असतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये जर आपण पाणी ऍड केलं तर ते लवकर बारीक होतं. त्याचप्रमाणे जर आपण जेवताना थोडं थोडं पाणी पित राहिलो किंवा आपल्या ओव्हरऑल दिवसभरामध्ये जर आपण पाणी पित राहिलो तर आपलं जे पोटातलं अन्न आहे ते लवकर पचन होण्यामध्ये, लवकर पुढे सरकण्यामध्ये मदत मिळते. आणि हो, तहान लागल्यावरतीच पाणी प्यावं असं काही नाही. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मला पाणी पिऊन बराच वेळ झालेला आहे, त्यावेळेस प्लीज तुम्ही पाणी प्या आणि मेक शुअर दिवसभरामध्ये तुम्ही 2.5 ते 3 लिटर एवढं पाणी पित आहात. 7वी चूक आहे अल्कोहोल कन्झम्पशन, म्हणजेच मद्यपान. तर मद्यपान केल्यानंतर काय होतं? जे काही अन्न तुम्ही खाता त्याच्यामधून जे काही तुम्हाला पोषक तत्व मिळायचे आहेत, जे काही न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळायचे आहेत ते कमी मिळतात, म्हणजेच त्याचं ऍब्झॉर्प्शन कमी होतं. सो जरी तुम्ही खूप अगदी न्यूट्रिटिव्ह, अगदी पोषक गोष्टी खात असाल तरीही अल्कोहोल कन्झम्पशन केल्यामुळे त्याचं पोषण तुम्हाला मिळणार नाही आणि सोबतच अल्सर्स वगैरे होण्याचं प्रमाणही खूप वाढतं. सो ज्यांना अल्सर्स किंवा हार्टबर्न असे जे इश्यूज आहेत, ज्यांना इसोफेगसमध्ये, अन्ननलिकेमध्ये अगदी जळजळ होते, अशा व्यक्तींनी तर अजिबातच अल्कोहोल कन्झम्पशन करू नये, मद्यपान करू नये. पुढची चूक आहे टू मच कॅफिन कन्झम्पशन, कॅफिनचं अति प्रमाणामध्ये सेवन. आता कॅफिन कशामध्ये असतं? चहा, कॉफी याच्यामध्ये कॅफिन भरपूर प्रमाणात असतं. काही प्रमाणामध्ये ते चॉकलेट्समध्येही असतं काही, बट चॉकलेट्स ते तेवढे खाल्ले जात नाहीत. सध्या चहा कॉफीचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे. स्पेशली ब्लॅक कॉफी खूप जास्त प्रमाणात पिली जाते. आता कॅफिन आपल्या पचन संस्थेवरती कसा प्रभाव टाकतो ते बघूया. कॅफिन हे एक डाययुरेटिक आहे. डाययुरेटिक म्हणजे काय? एक असा पदार्थ जो शरीरातून पाणी जबरदस्तीने बाहेर फेकतो आणि कॅफिनचं सेवन जर अति प्रमाणात झालं तर तुम्हाला सतत वॉशरूमला जावं लागेल आणि काही जणांना तर कॅफिनच्या ओव्हर कन्झम्पशनमुळे, जास्त प्रमाणात कॅफिन कॉफी पिल्यामुळे लूज मोशन्स, डायरिया असेही प्रकार होतात. सो कॅफिनचं कन्झम्पशन जे आहे ते प्रमाणातच करावं. दिवसभरातून 2 ते जास्तीत जास्त 3 ब्लॅक कॉफीचे कप चालतील, बट सतत 2-2, 3-3 तासाला ब्लॅक कॉफी घेणं हे चुकीचं आहे.
9वी चूक ज्यामुळे पचन संस्था बिघडते ती आहे पुअर स्लीप किंवा अपुरी झोप. आता तुम्ही म्हणाल की झोपेचा आणि डायजेशनचा काय संबंध? अरे संबंध आहे. झोपेचा आपल्या प्रत्येकच बॉडीच्या फंक्शनशी संबंध आहे. ज्या वेळेस आपली झोप पूर्ण होत नाही त्यावेळेस शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन जे आहे ते खूप वाढलेलं असतं. आता इंटरनेटवरती बरेचदा आपण कॉर्टिसॉल ऐकत असतो, बट कॉर्टिसॉल हे स्ट्रेस हॉर्मोन आहे आणि या हॉर्मोनचे आपल्या शरीरामध्ये बरेचसे कार्य आहेत. पण जर हे हॉर्मोन प्रमाणापेक्षा जास्त झालं तर ते आपल्या डायजेशनवरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतं. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला भूक खूप जास्त लागू शकते. ग्रेलिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते वाढतं शरीरामध्ये आणि सतत भूक लागत राहते. किंवा IBS नावाचे प्रकार होतात, इरिटेबल बाउल सिंड्रोम. याच्यामध्ये काय होतं, सतत तुम्हाला काही ना काही तुमच्या पचनाशी संबंधित त्रास होतात. काही जणांना डायरिया होतो, म्हणजे सतत वॉशरूमला जावं लागतं. काही जणांना गॅसेस होतात, काही जणांना नॉशिया, मळमळणं, व्हॉमिटिंग असे प्रकारही होतात. प्लस ऍसिडिटी ही वाढते. सो असं होऊ नये यासाठी कमीत कमी 7 तासांची शांत झोप घेणं गरजेचं आहे. पाचन बिघडवणारी 10वी चूक जी आपण करतो ती आहे लॅक ऑफ मुव्हमेंट, म्हणजेच हालचालीचा अभाव. म्हणजेच काय, लॅक ऑफ एक्सरसाइज. आता एक्सरसाइज आणि डायजेशन कसे रिलेटेड आहेत ते सांगते. आपले जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था जी आहे, त्याचं इनर लाइनिंग जे असतं, आतला जो भाग आहे त्याचा, तो बनलेला असतो स्मूथ मसल्सने. म्हणजे एक प्रकारचे ते स्नायूच असतात आणि हे स्नायू जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात, जेव्हा ह्या स्नायूंची हालचाल होते त्यावेळेस अन्न जे आहे ते पचन होऊन हळूहळू पुढे सरकत असतं. पण ज्या वेळेस आपल्याला मुव्हमेंट होत नाही, हालचालींचा अभाव होत नाही, त्यावेळेस हे जे मसल्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होणं हे स्लो होऊन जातं. तुम्ही बघाल एखाद्या व्यक्तीला एक 25-30 वयानंतर ज्यावेळेस स्टेबल जॉब मिळालेला असतो, अगदी लाईफस्टाईल त्याची सिडेंटरी झालेली असते, हालचाल कमी झालेली असते, त्यानंतर त्यांना डायजेशनशी रिलेटेड इश्यू सुरू होतात. मोस्टली जे ऑफिसमध्ये बसून टेबलवरती काम करतात अशा व्यक्तींना गॅसेस किंवा ब्लोटिंग, हेवी फील होणं असे प्रकार खूप होतात. ते का होतं? कारण ते 7 ते 8 तास एकाच जागी बसलेले असतात किंवा जरी त्यांनी हालचाल केली तर ते खूप कमी हालचाल करतात, खूप कमी मुव्हमेंट करतात. सो अशा व्यक्तींनी सतत थोड्या थोड्या वेळाने जागेवरनं उठणं, थोडंसं उठून वॉक करणं, मुव्हमेंट करणं, हालचाल करणं हे खूप गरजेचं आहे. आता डायजेशन इम्प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी फक्त पोटाची एक्सरसाइज किंवा पोटाचे व्यायाम असे प्रकार करण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर एक्सरसाइज करायची असेल तर तुम्ही फुल बॉडी वर्कआउट करू शकता. असे कुठलाही व्यायाम प्रकार करू शकता ज्याच्यामुळे तुमचं पूर्ण शरीराचा व्यायाम होईल. कुठल्याही एक्सरसाइजने तुमच्या डायजेशनला फायदाच होणार आहे. सो हा होता आजचा व्हिडिओ, 10 चुका सांगणारा ज्याच्यामुळे पाचन बिघडतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते. याच्यातली कुठली चूक तुम्ही सध्या करत आहात ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा त्यांच्यासोबत ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.